सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय, तुझं गाव काय हाय ग. सुंदरी सुंदरी. बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकांचा गुणाकार व भागाकार शिकणार आहोत. चला या ठिकाणी मी पहिले एक्झाम्पल घेतलेलं आहे 12/4 गुणिले 8/30. बघा अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा हे आपण सगळ्यात अगोदर शिकू. बघा या ठिकाणी मी एक्झाम्पल घेतलेलं आहे 12/4 गुणिले 8/30. बघा इथं गुणाकाराचे चिन्ह आहे, म्हणजे आपल्याला अपूर्णांकांचा गुणाकार करायचा आहे. कसा करायचा? सगळ्यात अगोदर ही लेफ्ट साईडची खालची संख्या पहा 4. या 4च्या पाड्यात वरील कुठली संख्या येते तर 2 येतात. चला आपण कुठली एक संख्या घेऊ 12. आता 4च्या पाड्यात 12 किती नंबरवर येतो? 3. 4 1 4 4 त्रिक 12. मग इथं आला 3, इथं आला 1 गुणिले हा परत 8/30 जशाचा तसा. आता बघा आपण जसं या 4ने भाग दिलं तसा हा 3 पहा. तर 3च्या खालच्या संख्या पहा तुम्ही. इथं 1 आहे, इथं 30 आहे. तर 3च्या पाड्यात 30 1 तर 1चा तर काही संबंध नाही, तो 1 आहे म्हणून. आता 30 किती नंबरवर येतो? 10 नंबर. 3 10 आहे 30. म्हणजे मग इथं 1 आला, इथं 1 आला, इथं 8 आणि इथं इथं 10. ते म्हणजे 3 1 3 आणि 3 10 30. मग हा 1 मी इथं लिहिला, हा 10 मी इथं लिहिला. चला पुढची स्टेप. आता हा 8 मी इथं लिहितो आणि हा 10 इथं लिहितो. आता परत बघा 8 आणि 10. 8च्या पाड्यात तर 10 येत नाही आणि 10च्या पाड्यात पण 8 येत नाही, पण 2च्या पाड्यात दोघी येतात. म्हणून मग आपण काय करू? 2 आणि दोघांना भाग देऊ. म्हणून मग 2च्या पाड्यात हा जो 8 असतो हा किती नंबरवर येतो? 4. म्हणजे 2 चौक 8 आणि 2 पंचे 10. मग आपलं फायनल उत्तर किती आलं? 4/5. हे आपलं फायनल उत्तर आलं या पूर्ण याचं. चला अजून एक थोडं कठीण एक्झाम्पल आपण घेऊया पुढचं. मित्रांनो आता आपण पुढचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. हे एक्झाम्पल थोडं कठीण आहे. आता याला कशाप्रमाणे सॉल्व करायचा पाहूया. बघा सगळ्यात अगोदर लेफ्ट साईडची संख्या पहा काय बरं? 5. आता 5च्या पाड्यात वरील कुठल्या संख्या येतात तर ही 25 येते, बरोबर. चला मग भाग देऊया. 5 1 5, 5 5 25. चला बाकीच्या संख्या जशाच तशा लिहूया. इथं 2, इथं 1, पुढे 5, इथं 20, इथं गुणिले 8, इथं 5. आता पुढे काय करायचं आहे? आता बघा लहान संख्या कुठं कुठं आहेत? इथं 5 आहे. आता ह्या 5ने खाली पहा बरं कुठल्या संख्येला भाग जाईल? या 20ला पण जाईल आणि या 5ला पण जाईल. चला आपण 5ने या 5लाच भाग देऊया. आणि 5 1 5, 5 1 5. इथं 1 आला, इथं 1 आला. चला या बाकीच्या संख्या जशा तशा लिहूया. गुणिले 1/20 गुणिले 8/1. तुम्ही एका स्टेपमध्ये सगळ्या संख्यांना पण भाग देऊ शकतात, पण तुम्ही बेसिकपासून शिकतात म्हणून मी याप्रमाणे तुम्हाला शिकवतो आहे. काही हरकत नाही. चला पुढे वळा. आता काय करूया आपण? या 2ने या 20ला भाग देऊया, कारण की इथं 2 जोडलेला आहे ना. चला 2 1 2 2 10 20. मी इथं 10 आला, इथं 1 आला. 1/1 काय येतो? 1च येतो. आणि एकाने कुठल्याही संख्येला गुणाकार केला तर तीच संख्या येते, म्हणून 1/1 मी परत लिहित नाही. मग आता मी काय लिहितो? 1/10. इथं 1/10 लिहिला मी, गुणिले इथं 8/1 लिहितो. आता बघा तुम्ही जर पाहणार इथं 1 आहे, इथं 1 आहे. एकाने एकाला जर भाग दिला तर तीच संख्या येईल, आणि त्या संख्येने जर आपण या पूर्ण संख्येला जर गुणाकार केला तर काय येईल? 8/10. म्हणून हा 1 1 कॅन्सल. इथं काय येईल? डायरेक्टली आपला 8/10. आता बघा परत 8/10. 8च्या पाड्यात 10 येत नाही, 10च्या पाड्यात 8 येत नाही, म्हणून 8 आणि 10ला आपण 2ने भाग देऊया. 2 चौक 8 आणि 2 पंचे 10. मग इथं आला 5. बघा 4/5 म्हणजे आपलं उत्तर परत काय आलं? योगायोगाने परत 4/5 जे आपलं उत्तर आलं. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही ह्याप्रमाणे घेऊ शकतात आणि स्वतःही सॉल्व करू शकतात. चला अजून आता आपण याच्यापेक्षा थोडं कठीण एक एक्झाम्पल घेऊया. मित्रांनो आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मी थोडासा फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक वेगळा अपूर्णांक घेतलेला आहे, ज्याला आपण मिक्स्ड फ्रॅक्शन असं म्हणतो. बघा काय करायचं आहे? असं जर तुम्हाला गणित दिलं तर ह्या 3 आणि ह्या 2ला अगोदर गुणायचं आहे. बघा करूया कसं करायचं. पहिले हे जे काही अपूर्णांक दिलेला हा अपूर्णांक तुम्ही सॉल्व करून घ्या. चला 3 दुने इथं 3 गुणिले 2 लिहा, अधिक 1 लिहा आणि भागिले हा 3. त्याच्यानंतर गुणिले 9/14 जशाचा तसा. बघा आता पुढची स्टेप काय करायची आपल्याला? या दोघांचा गुणाकार 3 दुने 6 अधिक हा 1 आणि भागिले 3 गुणिले 9/14. चला पुढे या दोघांची बेरीज किती येईल? 7. 7/3 गुणिले 9/14. आता बघा पुढे. आता हा फ्रॅक्शन आपला हा जो काही अपूर्णांक आहे हा व्यवस्थित झाला, आपला साधा अपूर्णांक झाला. आता काय करायचं आपल्याला? खाली पहा हा लेफ्ट साईडला 3 दिलेला आहे. 3 वरील संख्यांना कुठल्या संख्येला भाग जाईल? 9ला. चला देऊया. 3 1 3, 3 त्रिक 9. मग आता हा 7 इथं लिहा,
गुणिले हा 3 लिहा आणि इथं काय आला 1 आणि इथं काय आहे 14. आता बघा हा 7 आणि 14ला भाग जाईल. 7 1 7, 7 दुने 14. मग आता बघा इथं 1/1 म्हणजे काय किंमत होऊन जाईल 1 आणि एकाने कुठल्याही संख्येला गुणलं तर काय येतो 1च येतो. म्हणून मग आपलं उत्तर काय आलं 3/2 हे आपलं फायनल उत्तर आलं. ओके. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकतात उत्तराचं. आता मी ह्या ठिकाणी अजून एक थोडंसं कठीण एक्झाम्पल घेतो. मी चौथा एक्झाम्पल काय घेतलं 24 गुणिले 2 1/8. चला कसं सॉल्व करायचं. हा 24ला जशाचा तसा लिहून घ्या. आता काय करायचं 8 आणि ह्या 2ला गुणायचं. 8 गुणिले 2 अधिक 1 आणि भागिले हा 8 जशाचा तसा. पुढे हा 24 जशाचा तसा तुम्हाला लिहायचा आहे. 8 दुने किती होतात 16. मग इथं लिहा 16 अधिक हा 1 आणि भागिले 8. इकडे जागा संपली म्हणून मी इकडे लिहितो 16 आणि 1 किती झाले 17. इथं लिहा आणि हा 24 इथं गुणिला आणि हा खाली काय 8. आता बघा तुम्ही इथं 24च्या खाली कुठली संख्या नाही म्हणून आपण 1 मानून घेऊ. आता इथं 24/1 इथं 17/8. मग 8ने तुम्ही या 24ला भाग देऊ शकतात. कसा द्यायचा 8 1 8, 8 त्रिक 24. मग आता 3/1 जशाचा तसा गुणिले 17/1. खाली जर 1 1 आलं तर आपण त्याला गिनायचं नाही. म्हणजे प्रत्येक संख्ये म्हणजे याला आपण म्हणजे नाही पण लिहिलं तरी पण चालतं. चला 17 34 17 त्रिक 51. मी तर तुम्ही काय लिहू शकतात 51. मग आपलं उत्तर काय आलं 51 आलं या ठिकाणी. आता मी ह्या ठिकाणी तुम्हाला 4 एक्झाम्पल सोडून दिलेले आहेत. तर मी एक एक्झाम्पल तुम्हाला स्वतःला सॉल्व करायला देतो. त्याचा तुम्हाला अपूर्णांकांचा गुणाकार करायचा आहे आणि आन्सर कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर सगळ्यांनी व्हिडिओला काय करायचं आहे लाईक करायचं आहे. चला मग साठी उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी. स्वतः सोडवा आणि त्याचं उत्तर कमेंटमध्ये सांगा. चला आता आपण अपूर्णांकांचा भागाकार पाहूया. बघा मित्रांनो आता आपण पाहणार आहेत अपूर्णांकांचा भागाकार. चला या ठिकाणी मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे तुमच्यासाठी 2/3 भागिले 8/9. बघा अपूर्णांकांचा जो काही भागाकार असतो तो सेम टू सेम गुणाकारासारखा असतो. फक्त इथं एक छोटासा चेंज तुम्हाला करायचा आहे. तर काय चेंज करायचं आहे चला पाहूया. पहिले सगळ्यात अगोदर हा जो काही 2/3 आहे इकडची संख्या लेफ्ट साईडची त्याला जशाच तसा लिहायचा आणि हा जो काही भागिले याला आपल्याला काय करायचं आहे गुणिले. बस एवढं करायचं. भागाकाराला कशामध्ये ट्रान्सफर करायचं गुणाकारमध्ये. आणि हा जी काही खालची 9 ही संख्या आहे ही वरची लिहायची. म्हणजे छेदाला जी संख्या आहे ती तुम्हाला अंशाला लिहायची आणि अंशाला जी संख्या आहे ती छेदाला लिहायची. म्हणजे यांची अदलाबदल करायची आहे बरोबर. आणि आता ॲज इट इज जसं तुम्ही गुणाकार करणं शिकले तसंच आता आपल्याला करायचं आहे. चला 3 1 3, 3 त्रिक 9, 2 1 2, 2 चौक 8. आता हा 1/1 म्हणजेच 1 येईन आणि हा उत्तर काय आलं तुमचं 3/4. अगदी एक छोटासा बदल करायचा. जिथं भागाकार तिथं गुणाकार लिहायचा. खालची संख्या वरती वरती संख्या खालची. जी राईट साईडची संख्या असते त्या संख्येमध्ये बदल करायचा. लेफ्ट साईडची संख्या ॲज इट इज लिहायची त्याच्यामध्ये बदल करायचा नाही. चला आम्ही एक्झाम्पल घेतलेलं आहे. चला याला आपण सॉल्व करूया. आता हा 21/29 आपण जशाचा तसा लिहूया बरोबर. आता हा भागाकार याला कशामध्ये ट्रान्सफर करणार गुणाकारमध्ये. आणि जी खालची संख्या आहे ती वरती वरती संख्या खालची. म्हणून मी तर लिहिला 29 आणि 63 लिहिला इथं खाली. चला परत पुढे 21 1 21, 21 त्रिक 63. इथं 1 आला इथं आला 3 आणि हा 29 1 29 29 1 29 म्हणजे 1/1 म्हणजेच 1 आणि मग लास्टला इथं काय उरतं 1/3. म्हणजे मग आपला फायनल आन्सर काय आला 1/3. चला अजून एक पुढचं एक एक्झाम्पल घेऊया. बघा मित्रांनो इथं या ठिकाणी हे कठीण दिसतंय एक्झाम्पल. असं एक्झाम्पल मी घेतलेलं आहे जे कठीण दिसतंय पण ते सोडायला अतिशय सोपं आहे. कसं सोडवायचं हा 4/5 जशाचा तसा लिहायचा. हे भागिले याला काय करणार गुणिले आणि 5 वरती 4 खाली. परत इथं भागिले ना मी इथं लिहायचं गुणिले. हा 5 वरती आणि 4 खाली. बघा आता तुम्ही पाहणार इथं 5 1 5, 5 5 कॅन्सल म्हणजे 5 1 5. परत 4 1 4 म्हणजे हे टोटल जे काही आहे यांचं उत्तर काय आलं 1 1 1 म्हणजेच एक उत्तर आलं. आणि एकाने कुठल्याही संख्येला गुणलं तर ती काय येतं तीच संख्या येते. म्हणून मी इथं काय उरलं आपला 5/4 म्हणजे मग आपलं फायनल उत्तर काय आलं 5/4. आता तुम्ही अपूर्णांकांचा गुणाकार पण शिकले आणि भागाकार पण शिकले मित्रांनो. बघा या ठिकाणी मी तुम्हाला पूर्ण बेसिकपासून शिकवलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा व्हिडिओला. आता मी तुम्हाला एक उदाहरण होमवर्कसाठी देतो. ते तुम्ही स्वतः सोडवा आणि कमेंटमध्ये त्याचं उत्तर सांगा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी. आपण अशाच प्रकारचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात. धन्यवाद. नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला दिलेलं आहे. ओके याचं उत्तर तुम्ही स्वतः सोडवा आणि त्याचं
कमेंटमध्ये आन्सर द्या. ओके, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचा एक नवीन व्हिडिओ घेऊन. त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.